तर आपण बोलत होतो नॅचरल बर्थिंगवर. जेव्हा एखादी पेशंट ही प्रसूती वेदना घेऊन येते तेव्हा ती भले पहिल्या खेपेची असो की दुसऱ्या किंवा तिसऱ्या खेपेची असो, पण तिला एकदा प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर जे काही कळ वेदना सहन होतील किंवा नाही होणार हे फक्त फक्त ती पेशंटच सांगू शकते. बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं कमीत कमी 80-90% पेशंट्स असतात ज्यांना ह्या प्रसूती वेदना या खूप सहन होत नाहीत. आणि बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की त्या वेदना सहन न झाल्यामुळे ते डिमांड करतात, ते सांगतात, कंपल्सरी करायला लावतात की नाही माझं सिझेरियन करून टाका म्हणून. म्हणजे थोडक्यात आपल्याला जास्त करून भर कशाला द्यायला पाहिजे की ही जी डिलिव्हरीची प्रसूतीची पूर्ण प्रोसेस जी आहे, पूर्ण सिस्टीम जी आहे, ही त्यांच्यासाठी किती सुखकर आपण करू शकतो, किती वेदना रहित करू शकतो आपण, त्याविषयी आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. आणि सध्याच्या जमान्यामध्ये खूप सारे असे काही काही इक्विपमेंट्स ज्याला आपण बर्थिंग बॉल म्हणतो, पिनट बॉल म्हणतो किंवा रिबोझो म्हणतो किंवा हॉरिझॉन्टल बार्स म्हणतो, जे धरून किंवा ज्याला पकडून किंवा काही पोझिशन्स मध्ये वेगवेगळे किंवा फर्स्ट स्टेज मध्ये असताना पेशंट्स हे सगळे बर्थिंग बॉक्सचा एक्झरसाइज म्हणून यूज केला किंवा मसाज म्हणून यूज केला, तर त्यासाठी पेशंटची जी प्रसूती प्रोसेस जी आहे ती वेदनारहित होऊ शकते, याच्यावर जास्त भर दिला जातो. आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत आहोत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन आहे की नॅचरल बर्थिंग, नॉर्मल डिलिव्हरी ही आजही होऊ शकते, हे आपल्याला समजलं पाहिजे. थँक्यू.